ते पुण्या मुंबई सारख्या शहरापर्यंत कोणीही या चळवळीत सहभागी होऊ शकतं आणि ही अतिशय चांगली कल्पना आहे. म्हणजे याचा नक्कीच पाठपुरावा केला पाहिजे. पुढचा प्रश्न घेतोय उमेश मोरे यांचा मालवणवरून. उमेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, आपल्या दोघांनाही नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हॅलो मॅडम, आपण जे ब्रॉडबँड वापरतो त्याच्या तुलनेमध्ये डाटा कनेक्शन आहे ते ठीक आहे का? मला प्रश्न तुमचा थोडक्यात कळाला तो असा की ब्रॉडबँडचा स्पीड योग्य आहे का? तर ब्रॉडबँडचा स्पीड हा नक्कीच योग्य आहे. म्हणजे आजच्या घटकेला ब्रॉडबँडपेक्षा वेगानं चालणारं इंटरनेट कनेक्शन नाहीच आहे. आता पुढच्या काही दिवसांमध्ये एक 3G नावाची जी टेक्नॉलॉजी येते, त्याच्यामुळे बिनतारी इंटरनेट म्हणजे घरी तार सुद्धा नाही पण ते ब्रॉडबँड पेक्षाही जोरात किंवा वेगानं चालू शकेल असं तंत्रज्ञान येत आहे. पण ते जोपर्यंत येत नाही आणि लोकप्रिय होत नाही तोपर्यंत ब्रॉडबँड हा अतिशय चांगला पर्याय आहे. अतुल, आपण अजूनही या विषयावरती बोलणार आहोत, पण आता टॉक टाइम मध्ये पुन्हा वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय इंटरनेट आणि आपण या विषयावरती. अर्थात पहिल्यांदा फोन घेणार आहोत. भारत वावळ यांचा डोंबिवलीवरून फोन आहे. भारत, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की इंटरनेट किंवा वेबसाईट या सुविधा आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाईलवर येणं शक्यता आहे काय? का आपण ह्या मोबाईलवर लाईव्ह क्रिकेट प्रक्षेपण व इतर कार्यक्रम पाहू शकू काय? धन्यवाद. नक्कीच. त्याची सुरुवात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 3G या तंत्रज्ञानाने व्हायची शक्यता आणि त्याची खात्रीच आहे. म्हणजे भारतामध्ये BSNL या आपल्या सरकारी कंपनीने ती सुविधा पहिल्यांदा काही शहरांमध्ये उपलब्ध करून दिली आहे आणि आपल्याकडे महाराष्ट्रात अजून त्याची सुरुवात व्हायची आहे. पण या तंत्रज्ञानाने काय होणार आहे की आपण नेहमी जशी माहिती किंवा फक्त आवाज एकीकडून दुसरीकडे पाठवतो त्याच्याऐवजी अतिशय वेगाने आपण चित्र, आवाज आणि व्हिडिओ या गोष्टी सुद्धा एकीकडून दुसरीकडे पाठवू शकू. उदाहरणार्थ एखादी तुम्ही म्हणालात तशी मॅच आपल्याला बघायची आहे मोबाईलवरून किंवा एखादा चक्क सिनेमा दुसरीकडे कुठेतरी चालू आहे आणि तुम्हाला इथे बघायचं आहे, एक नाटक चालू आहे ते बघायचं आहे किंवा तुम्ही चक्क घरी कॅमेरा लावलेला आणि त्याचं रेकॉर्डिंग नाही, त्याचं लाईव्ह तुम्हाला प्रक्षेपण इथे बघायचं आहे. या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत त्या या 3G तंत्रज्ञानामुळे. पुढचा प्रश्न घेतोय सोमनाथ सोनवणे यांचा दापोलीवरून. सोमनाथ, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असेल कृषी विषयक संशोधनासाठी इंटरनेटचा उपयोग कसा करता येईल? कुठल्याही संशोधनासाठी खरं म्हणजे इंटरनेटचा वापर करता येईल. त्याच्यामध्ये अमुक क्षेत्रासाठी त्याच्यात काही विशिष्ट किंवा वेगळं काही आहे असं नाहीये. पण थोडक्यात होतं काय की आपल्याकडे आपण नेहमी म्हणतो की IT सुपर पॉवर वगैरे आपण आहोत, पण हे आपण अतिशय चुकीच्या मार्गाने करतो. म्हणजे तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे की शेतीसारख्या अगदी मूलभूत प्रश्नासाठी आपण काही करत नाही, पण फक्त शहरातल्या अमुक गरजा किंवा शहरातल्या काही गोष्टी याच्यासाठीच त्याचा वापर होतो. पण शेतीसाठी तुम्ही प्रामुख्याने म्हणालात तर तुम्ही तुमच्या विषयातल्या जो सब टॉपिक आपण ज्याला म्हणू किंवा जो मुद्दा तुम्हाला त्याच्यावर शोधायचा आहे तो तुम्ही गुगलमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे टाईप केलात तर त्याच्याविषयीच्या अनेक साईट्स तुम्हाला दिसतील आणि त्यातून मग तुम्ही तुमच्या आवडीची साईट हुडकू शकाल. किंबहुना भारतामध्ये सुद्धा अशा काही वेबसाईट्स फक्त शेतीशी संबंधित तयार झालेल्या आहेत. त्याची सुद्धा माहिती तुम्हाला गुगलवरनं मिळू शकेल आणि त्या साईट्स ज्यांनी तयार केलेल्या आहेत तर त्या लोकांशी तुम्ही संपर्क साधू शकाल. पुढचा प्रश्न घेतोय फुरकान शेख यांचा सोलापूरवरून. फुरकान, आपला प्रश्न विचारा. मिस्टर अतुल, फिशिंग साईट्समुळे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी जे इंटरनेटवर आहे त्याला किती मोठा थ्रेट आहे आणि त्याला सोल्युशन्स काय आहेत? अतिशय मोठा धोका आहे. म्हणजे आज जगातला व्हायरसेस पेक्षा जास्त मोठा धोका हा फिशिंगचा आहे. अगदी थोडक्यात फिशिंगचा अर्थ सांगायचा तर एखादी बँक किंवा समजा आपला जीमेलवर अकाउंट असेल तर त्या जीमेलवरून आपल्याला एक ईमेल येते आणि त्याच्यात अशी धमकीच असते थोडक्यात की तुमचा अकाउंट कुणीतरी हॅक केलाय. तर त्यामुळे ताबडतोब या ईमेलच्या शेवटी जी एक लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि तुमची माहिती पुन्हा एकदा भरा, म्हणजे थोडक्यात व्हेरीफाय करा. तर आपण घाबरून जाऊन त्या लिंकवर क्लिक करतो, त्या साईटवरती माहिती भरतो, तर त्याच्यामध्ये आपण आपला खरा युजर आयडी आणि पासवर्ड सुद्धा भरतो आणि खरं म्हणजे ही ईमेलच मुळात खोटी असते. म्हणजे त्याच्यात काहीही तथ्य नसतं. ती हॅकरनी किंवा चोरांनीच आपल्याला पाठवलेली असते आणि आपण काय करतो की आपला खरा युजर आयडी आणि पासवर्ड हा चोराच्या हाती देतो
आणि तो युजर आयडी आणि पासवर्ड वापरून मग तो चोर किंवा हॅकर खऱ्या साईटवर जातो आणि तिथून आपली माहिती किंवा आपले व्यवहार आपल्या नावाने करू शकतो. तर आता आकड्यांच्या भाषेत सांगायचं तर अक्षरशः मिलियन्स ऑफ डॉलर्स आपण ज्याला म्हणू, इतका पैसा जगभर या फिशिंगच्या प्रॉब्लेममुळे जातोय. आणि भारतात सुद्धा आपण पेपरात वाचत असू, अक्षरशः रोज 1-2 घटना घडत असतात. याच्यावरचा एकमेव उपाय हा असा की प्रत्येकाने इंटरनेट वापरायच्या आधी या फिशिंगचे धोके समजावून घेतले पाहिजेत आणि ते कसे टाळायचे समजावून घेतलं पाहिजे. थोडक्यात अतुल, कुठेतरी जागरूकता हवी स्वतःबद्दल आणि इंटरनेट वापरताना ते कशा प्रकारे वापरावं याची एक जागरूकता अगदी असावी. बरोबर. पुढचा प्रश्न घेतोय पंकज अहिरराव यांचा धुळेवरून. पंकज, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे की ऑर्कुड ही जी साईट आहे ही किती सेफ आहे? अतिशय सेफ आहे. आता सेफ हे तुम्ही कुठल्या दृष्टीने म्हणता याच्यावर आहे, कारण समाजामध्ये सगळीकडेच एका विशिष्ट प्रकारचे लोक असतात की जे त्यातनं काहीतरी वाईट करू इच्छितात. तर तिथे आपल्याकडे जे प्रकार होतात, उदाहरणार्थ महिलांचे फोटो तिथून डाउनलोड करणे किंवा त्यांनी त्यांची पर्सनल माहिती दिलेली असेल तर त्याचा गैरवापर करणे, तर या गोष्टी मात्र तिथे नक्कीच होऊ शकतात. तर तेवढी काळजी जर का तुम्ही घेतलीत की तुमची खासगी माहिती तिथे भरू नका, पण तुमचे मित्र मैत्रिणी, तुमचे ओळखणारे लोक यांना तुमच्याशी संपर्क साधण्यापुरती माहिती तुम्ही तिथे भरलीत तर ते नक्कीच सेफ आहे. कुठे मर्यादा ठेवायच्या हे आपणच ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार आपण उपयोग केला इंटरनेटचा तर तो फारच चांगला फायदेशीर होऊ शकतो आपल्याला. बरोबर. थँक्यू सो मच आज इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दलच धन्यवाद. आज टॉक टाइम मध्ये आपण चर्चा केली ती इंटरनेट आणि आपण या विषयावरती. आणि उद्या टॉक टाइम मध्ये आपण भेटणार आहोत 7-7 विवाह मंडळाच्या संचालिका वंदना कुलकर्णी यांना आणि चर्चा करणार आहोत वधूवर शोधताना या विषयावरती. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर उद्या 1:30 ते 2 या वेळेत आम्हाला नक्की फोन करा. आमचा नंबर आहे 022668999204. याबरोबरच हा आजचा टॉक टाइम कार्यक्रम तुम्ही आमच्या इंटरनेटवरती पाहू शकतात. लॉग ऑन करा www.ibnlokmat.tv वरती. पहा फक्त IBN लोकमत.